स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदे ब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। विज्ञान प्रकरण 3 उष्णता। प्रवृत्ती 1। स्पर्श केल्याने पदार्थाचा तापमान विषयीचा अनुभव विश्वसनीय नसतो। साधन सामग्री 3 काचेचे लहान टब किंवा पात्र, गरम आणि थंड पाणी। आकृती व्यवस्थित काढणे। पद्धती 3 काचेचे लहान टब घ्या, त्याच्यावर ए, बी आणि सी असे लेबल लावा। पात्र ए मध्ये थंड पाणी आणि पात्र बी मध्ये गरम पाणी भरा। आता पात्र सी मध्ये थोडे थंड आणि थोडे गरम पाणी मिश्र करा। आता तुमचा उजवा हात पात्र एच्या पाण्यात आणि डावा हात पात्र बीच्या पाण्यात बुडवा। तुम्हाला स्पष्टपणे समजेल की पात्र एचे पाणी थंड आहे आणि पात्र बीचे पाणी गरम आहे। त्यानंतर 2-3 मिनिटांनी तुमचे दोन्ही हात एकाच वेळी पात्र सीच्या पाण्यात बुडवा। दोन्ही हातांना एकसारखाच अनुभव येतो का याचे अवलोकन करा। अवलोकन: पात्र सी मध्ये बुडविलेला उजवा हात पाणी गरम होण्याचा अनुभव करेल, जेव्हा डावा हात पाणी थंड होण्याचा अनुभव करेल। निर्णय: स्पर्श केल्याने पदार्थाचा तापमान विषयीचा अनुभव विश्वसनीय नसतो। प्रवृत्ती 2 क्लिनिकल थर्मोमीटरद्वारा शरीराचे तापमान मोजणे। साधन सामग्री क्लिनिकल थर्मोमीटर। पद्धती क्लिनिकल थर्मोमीटरच्या लहान कापाचे मूल्य शोधा। त्यासाठी खालील सूत्र वापरा। लहान कापाचे मूल्य बरोबर 2 मोठ्या अंकातील फरक भागिले लहान कापांची संख्या। समजा की 2 मोठ्या अंकांच्या मधील फरक 1 अंश आहे आणि 2 मोठ्या आकड्यांच्या मधील लहान विभागांची एकूण संख्या 5 आहे। जर लहान विभागाचे मूल्याचे वाचन 1/5 बरोबर 0.2 सेल्सिअस करता येते। क्लिनिक थर्मामीटरला जंतुनाशक द्रव्याने व्यवस्थित स्वच्छ करून घ्या। त्याला तुमच्या हातात मरकुरीच्या भागाच्या विरुद्ध टोकाला पकडून हळूच थोडा झटका द्या। मरकुरीच्या दोऱ्याचे शेवटचे टोक 35 सेल्सिअसच्या खाली आणा। आता थर्मामीटरच्या मरकुरी असलेल्या टोकाला तोंडात जिभेखाली ठेवा। 1 मिनिटानंतर थर्मामीटर बाहेर काढून तापमान वाचा। हे शरीराचे तापमान सेल्सिअस एकमात दर्शविते। प्रवृत्ती 3 क्लिनिकल थर्मामीटरद्वारे तुमच्या 10 मित्रांच्या शरीराचे तापमान मोजा। साधन सामग्री क्लिनिकल थर्मोमीटर। पद्धती तुमच्या 10 मित्रांच्या शरीराचे तापमान क्लिनिकल थर्मोमीटरने मापा। तुमच्या अवलोकनांची खालील कोष्टकात नोंदणी करा। मित्राचे नाव, तापमान: गौरव 37.2, ऋषिकेश 37, प्रथम 37.4, कुणाल 37.6, प्रतीक 37.0, प्रेम 37.8, विशाल 37.5, मयूर 37, ओम 37.2 सेल्सिअस, उदय 37 सेल्सिअस। अवलोकन: प्रत्येक मित्राचे तापमान 37 सेल्सिअस किंवा त्याच्या जवळपास आहे। निर्णय: प्रत्येक व्यक्तीचे तापमान 37 सेल्सिअस किंवा त्यापेक्षा थोडे कमी जास्त असते। प्रवृत्ती 4 लॅबोरेटरी थर्मामीटरच्या मदतीने नळाच्या पाण्याचे तापमान शोधणे। साधन सामग्री लॅबोरेटरी थर्मोमीटर, बीकर, नळाचे पाणी। आकृती व्यवस्थित काढणे। पद्धती बीकरमध्ये थोडे नळाचे पाणी भरा। आता लॅबोरेटरी थर्मोमीटरच्या मर्क्युरीचे टोक पाण्यात बुडून राहील असे ठेवा।
मर्क्युरी बल्ब असलेले टोक पात्राच्या तळाला किंवा भिंतीला टेकणार नाही अशा प्रकारे थर्मोमीटर उभे ठेवा. आता थर्मोमीटरच्या मर्क्युरीचे लक्षपूर्वक निरीक्षण करा. जोपर्यंत थर्मामीटरचा पातळ पारा स्थिर होत नाही तोपर्यंत वाट बघा. पारा जेथे स्थिर होतो तो अंक त्यावेळचे पाण्याचे तापमान दर्शवितो. प्रवृत्ती 5. लॅबोरेटरी थर्मामीटरच्या मदतीने पाण्याचे तापमान मोजण्यासाठी पाण्यात बुडाले असेल तेव्हाच तापमानाचे अवलोकन केले पाहिजे. साधन सामग्री: गरम पाणी, बीकर, लॅबोरेटरी थर्मोमीटर. पद्धती: बीकरमध्ये थोडे गरम पाणी घ्या. लॅबोरेटरी थर्मामीटरला त्यात उभे बुडवून ठेवा. जोपर्यंत पारा स्थिर होतो तोपर्यंत वाट बघा. त्यानंतर तापमानाचे तुमचे अवलोकन नोंदवून घ्या. आता हळूच थर्मामीटर पाण्याच्या बाहेर काढा. आता त्याचे तापमान वाचा व नोंद करा. अवलोकन: थर्मामीटरला पाण्याच्या बाहेर काढले असता त्याच्या पाऱ्याचे स्तर खाली यायला लागते. निर्णय: पाण्याचे तापमान मोजण्यासाठी पाण्यात बुडले असेल तेव्हाच तापमानाचे अवलोकन केले पाहिजे. प्रवृत्ती 6. धातूमध्ये होणारा उष्णतेचे वहन तपासणे. साधन सामग्री: ॲल्युमिनियम किंवा लोखंडाची सळे, मेणबत्ती, 2 वीट. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: ॲल्युमिनियम अथवा लोखंड यासारख्या धातूची एक लहान सळई घ्या. त्यावर लांबीच्या दिशेने थोड्या थोड्या अंतरावर मेणाचे थोडे लहान लहान तुकडे गरम करून चिटकवून घ्या. हे तुकडे अंदाजित सारख्या अंतरावर ठेवा. सळईच्या एका टोकाला 2 विटांच्या मध्ये समस्थितीत राहील आणि मेणाचे तुकडे खालच्या बाजूस येतील अशा प्रकारे ठेवा. आता दुसऱ्या टोकाशी पेटलेली मेणबत्ती ठेवा आणि लक्षपूर्वक अवलोकन करा. अवलोकन: धातूच्या सळईच्या मेणबत्तीकडील टोकाजवळील मेणाचे तुकडे पिघळून क्रमशः खाली पडण्याचे सुरू होते. निर्णय: धातूच्या सळईमध्ये उष्णतेचे वहन गरम टोकापासून सुरू होऊन दुसऱ्या टोकाकडे जाते. अशा प्रकारे उष्मावहनाच्या पद्धतीने उष्णतेचे प्रसारण होते. प्रवृत्ती 7. वेगवेगळ्या पदार्थात होणारे उष्माचे वहन. साधन सामग्री: बीकर, पाणी, गॅस स्टव, वेगवेगळे पदार्थ जसे स्टीलची चमची, प्लॅस्टिकची पट्टी, पेन्सिल आणि कंपास पेटीमधील द्विभाजक. आकृती. पद्धती: लहान पात्र किंवा बीकरमध्ये पाणी गरम करा. स्टीलची चमची, प्लॅस्टिकची पट्टी, पेन्सिल आणि कंपास पेटीमधील द्विभाजक सारख्या वस्तू जमा करा. त्यांचे एक टोक बीकरमधील पाण्यात अशा प्रकारे बुडवा की दुसरे टोक पाण्याच्या बाहेर असेल. थोड्या वेळानंतर गरम पाण्यात बुडविलेल्या पदार्थाच्या पाण्याच्या बाहेर असलेल्या टोकांना स्पर्श करा आणि तुमचे अवलोकन खालील कोष्टकात लिहा. वस्तू ज्या पदार्थापासून बनलेले असते तो पदार्थ. दुसरे टोक गरम वाटते की हो किंवा नाही. स्टीलची चमची धातूपासून बनते, गरम वाटते हो. प्लास्टिकची पट्टी प्लास्टिकपासून बनते, गरम वाटत नाही. पेन्सिल लाकडापासून बनते, गरम वाटत नाही. द्विभाजक धातूपासून बनलेला आहे, तो गरम वाटतो. अवलोकन: स्टीलची चमचे आणि द्विभाजकचे दुसरे टोक गरम होते तर प्लॅस्टिकची पट्टी आणि पेन्सिलचे दुसरे टोक गरम होत नाही. निर्णय: धातू उष्णतेचे सुवाहक आहेत. प्लास्टिक आणि लाकूड उष्णतेचे मंद वाहक आहेत. प्रवृत्ती 8. पाण्यात उष्मानयनाच्या पद्धतीने उष्णतेचे प्रसारण होते. साधन सामग्री: चंबूच्या आकाराचा गोल तळ असणारा काचेचा फ्लास्क, पाणी, त्रिफाई, तारेची जाळी, बन्सल बर्नर, पोटॅशियम परमॅनेट स्ट्रॉ. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: तंबूच्या आकाराचा गोल तळ असणारा काचेचा फ्लास्क घ्या.
त्यात 2/3 भागापर्यंत पाणी भरा. त्याला त्रिपाईवर ठेवा. खालून बन्सल बर्नर ठेवा. तंबूतील पाणी स्थिर होऊ द्या. आता स्ट्रोच्या मदतीने पोटॅशियम परमॅनेटच्या लहान स्फटिक हळूच पाण्यात टाका की जे सरळ पात्राच्या तळाशी बसतील. आता बन्सल बर्नरला चालू करून चंबूला गरम करा. पाणी गरम होते तेव्हा त्याचे निरीक्षण करा व नोंद वहीत लिहा. अवलोकन: तंबूच्या तळाजवळील भागातील पाणी गरम होते तेव्हा ते गरम पाण्याचे जांभळी रंगाचे कण वरच्या बाजूस स्थळांतर करू लागतात. त्याची जागा घेण्यासाठी वरील आणि आजूबाजूचे थंड पाणी खालच्या बाजूस जाते. हे पाणी पण गरम झाल्यास ते वरच्या बाजूस जाते. त्याच्या जागा घेण्यासाठी थंड पाणी तळाजवळ येते. पाण्याचे वर खाली जाणारा प्रवाह जांभळा कलरमुळे स्पष्ट पाहू शकतो. थोड्या वेळानंतर पाणी जांभळ्या रंगाचे होते. निर्णय: पाणी उष्मानयन पद्धतीने गरम होते. प्रवृत्ती 9. हवा उष्मानयन पद्धतीने गरम होते. साधन सामग्री: मेणबत्ती स्टँड. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: एका मेणबत्तीला स्टँडवर ठेवून पेटवा. तुमचा एक हात मेणबत्तीच्या ज्योतीच्या वर अशा प्रकारे ठेवा की तुमचा हात भाजला जाणार नाही आणि दुसरा हात ज्योतीच्या बाजूच्या भागात ठेवा. तुमच्या दोन्ही हातांना सारख्या प्रमाणात गरमीचा अनुभव होतो का? जर नाही तर कोणत्या हाताला अधिक गरमी जाणवते आणि का? अवलोकन: ज्योतीच्या वर ठेवलेला हाताला जास्त गरमी अनुभवते. ज्योतीच्या बाजूला ठेवलेल्या हाताला गरमीचा खास अनुभव होत नाही. निर्णय: हवा उष्मानयनाच्या पद्धतीने गरम होते. प्रवृत्ती 10. काळ्या रंगाची सपाटी पांढऱ्या सपाटीपेक्षा उष्माचे शोषण जास्त प्रमाणात करते. साधन सामग्री: पत्र्याचे 2 समान डबे, काळा रंग आणि पांढरा रंग, पाणी. आकृती व्यवस्थित काढणे. पद्धती: पत्र्याचे 2 समान डबे घ्या. एका डब्याच्या बाहेरील सपाटीवर काळा रंग आणि दुसऱ्या डब्याच्या बाहेरील सपाटीवर पांढरा रंग लावा. आता दोन्ही डब्यात सारख्या प्रमाणात पाणी भरून दुपारच्या उन्हात 1 तासापर्यंत ठेवा. दोन्ही पात्रात असलेल्या पाण्याचे तापमान मोजा. कोणत्या डब्यातील पाणी जास्त गरम जाणवते? अवलोकन: काळ्या रंगातील डब्यात पाणी जास्त गरम जाणवते. पांढऱ्या रंगातील डब्यात पाणी कमी गरम जाणवते. निर्णय: काळ्या रंगाची सपाटी पांढऱ्या रंगाच्या सपाटीपेक्षा उष्माचे शोषण जास्त प्रमाणात करते. प्रवृत्ती 11. काळ्या रंगाची सपाटी पांढऱ्या रंगाची सपाटीपेक्षा उष्मा लवकर गमाविते. साधन सामग्री: काळ्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचे डबे, गरम पाणी. पद्धती: काळ्या रंगाचा आणि पांढऱ्या रंगाचा डब्बा घ्या. दोन्ही डब्यात समान तापमानाचे सारख्या प्रमाणात पाणी भरा. दोन्ही डबे खोलीत किंवा सावलीत ठेवा. 10 ते 15 मिनिटांनंतर दोन्ही डब्यातील पाण्याचे तापमान मोजा. अवलोकन: काळ्या रंगाच्या डब्याचे तापमान पांढऱ्या रंगाच्या डब्यापेक्षा कमी आहे. निर्णय: काळ्या रंगाची सपाटी पांढऱ्या रंगाच्या सपाटीपेक्षा उष्मा लवकर गमाविते. महत्त्वाचे मुद्दे: कोणत्या पण पदार्थाचा थंडपणा किंवा गरमपणाच्या मात्रेला तापमान म्हणतात. उष्णता दिली असता पदार्थाचे तापमान वाढते व उष्णता शोषून घेतल्याने पदार्थाचे तापमान कमी होते. कोणत्या पण पदार्थाचे तापमान मापण्यासाठी थर्मोमीटर या साधनाचा उपयोग करतात. लॅबोरेटरी थर्मोमीटरद्वारा -10 ते 110 सेल्सिअसपर्यंत तापमान सामान्यपणे मोजू शकतो, जेव्हा क्लिनिकल थर्मोमीटरद्वारा 35 ते 42 पर्यंत तापमान मोजू शकतो. फॅरेनहीटमध्ये 94 फॅरेनहीट ते 108 फॅरेनहीटपर्यंत मोजू शकतो. मानवाच्या शरीराचे सामान्य तापमान 37 सेल्सिअस म्हणजेच 98 फॅरेनहीट असते. उष्णतेचे पसरण. उष्मावहन. पदार्थाच्या गरम टोकाकडून थंड टोकाकडे उष्णतेचा वहन होण्याच्या प्रक्रियेला उष्मावहन असे म्हणतात. 2. उष्मानयन.
प्रवाही किंवा वायू पदार्थाचे अणू गरम होऊन वर जातात व वरील आजूबाजूचे थंड अणू खाली येतात व थंड अणू गरम होऊन वर जातात. या प्रक्रियेद्वारे उष्णतेचे प्रसारण होते. त्याला उष्मानयन असे म्हणतात. 3. उष्माविकरण. उष्णतेचे किरणाच्या स्वरूपात प्रसारण होते. त्याला उष्माविकरण असे म्हणतात. यात उष्णता वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नाही. जे पदार्थ उष्णतेचे सहज वहन करतात त्यांना उष्णतेचे सुवाहक म्हणतात. उदाहरण: स्टील, तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, लोखंड. जे पदार्थ उष्णतेचे सहजतेने प्रसार होऊ देत नाही त्यांना उष्णतेचे अवाहक म्हणतात. उदाहरणार्थ: लाकूड, प्लास्टिक, रबर, एबोनाइट. गडद रंगाचे पदार्थ फिकट रंगाच्या पदार्थापेक्षा अधिक उष्णतेचे शोषण करतात. हिवाळ्यात लोकरीचे कपडे आपल्या शरीराला गरमावा तापमान टिकवून ऊब देतात. असे होण्याचे कारण लोकर उष्णतेचे मंदवाहक आहे. समुद्र वारे. समुद्रावरून येणाऱ्या हवेला समुद्र वारे असे म्हणतात. हे वारे दिवसा वाहतात. जमिनीवरील वारे. जमिनीवरील थंड हवा समुद्राकडे वाहते त्याला जमिनी वारे असे म्हणतात. हे वारे रात्री वाहतात. स्वाध्याय. प्रश्न पहिला. प्रयोगशाळेत वापरले जाणारे लॅबोरेटरी थर्मोमीटर तसेच क्लिनिकल थर्मोमीटर दोघांमधील समानता तसेच फरक स्पष्ट करा. उत्तर: प्रयोगशाळेत वापरले जाणारे लॅबोरेटरी थर्मोमीटर तसेच क्लिनिकल थर्मोमीटर दोघांमधील समानता तसेच फरक खालीलप्रमाणे आहे. समानता 1. दोघांमध्ये प्रवाही म्हणून मर्क्युरी म्हणजेच पारा वापरतात. दोघांमध्ये समान जाळीची पातळ अरुंद काचेची नळी असते. दोघांमध्ये नळीच्या एका टोकावर फुगलेला बल्बसारखी रचना असते. फरक 1. लॅबोरेटरी थर्मामीटरमध्ये अरुंद नळीत काच नसते, जेव्हा क्लिनिकल थर्मोमीटरमध्ये मर्क्युरी भरलेल्या बल्बच्या जवळ अरुंद नळीत खाच असते. 2. लॅबोरेटरी थर्मोमीटरद्वारा -10 ते 110 सेल्सिअसपर्यंत तापमान सामान्यपणे मोजू शकतो, जेव्हा क्लिनिकल थर्मोमीटरद्वारा 35 सेल्सिअस ते 42 सेल्सिअसपर्यंत तापमान मोजू शकतो. 3. लॅबोरेटरी थर्मोमीटर प्रयोगशाळेतील पदार्थांचे तापमान मोजण्यासाठी वापरतात, जेव्हा क्लिनिकल थर्मोमीटर मानव शरीराचे तापमान मोजण्यासाठी वापरतात. प्रश्न दुसरा. उष्णतेचे सुवाहक तसेच अवाहक पदार्थांची 2 उदाहरणं द्या. उत्तर: उष्णतेचे सुवाहक पदार्थ: स्टील, तांबे, ॲल्युमिनियम, सोने, चांदी, लोखंड. उष्णतेचे अवाहक पदार्थ: लाकूड, प्लास्टिक, रबर, एबोनाइट. प्रश्न तिसरा. रिकाम्या जागा भरा. पदार्थाच्या गरमपणाची मात्रा त्याच्या तापमान नक्की करतात. 2. उकळत्या पाण्याचे तापमान मोजण्यासाठी क्लिनिकल प्रकारच्या थर्मामीटरने मोजता येत नाही. 3. तापमानाचे मापन डिग्री सेल्सिअसमध्ये होते. 4. उष्णतेचे प्रसारण उष्माविकरण प्रक्रियेत माध्यम आवश्यक नसते. 5. गरम दुधाच्या ग्लासमध्ये स्टीलचा थंड चमचा ठेवण्यात आला असेल तर त्यामध्ये उष्मावहन प्रक्रियेद्वारे उष्णता वहन दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचते. 6. गडद रंगाचे कपडे हलक्या रंगाच्या कपड्यापेक्षा उष्णतेचे शोषण अधिक करतात. प्रश्न चौथा. खालील योग्य जोड्या लावा. जमिनीवरील वारे रात्री दरम्यान. समुद्रावरील वारे, समुद्र वारे म्हणतो आपण त्याला, दिवस दरम्यान. गडद रंगाचे कपडे हिवाळ्यात. फिकट रंगाचे कपडे उन्हाळ्यात. प्रश्न 5. हिवाळ्यात एका जाड कपड्याऐवजी एकापेक्षा जास्त पातळ कपडे घालायला पाहिजे. चर्चा करा. उत्तर: एकापेक्षा जास्त पातळ कपडे घातल्याने प्रत्येक 2 कपड्यामध्ये हवा राहत असते. हवा उष्णतेचे अवाहक आहे. ह्यामुळे हिवाळ्यात एकापेक्षा जास्त पातळ कपडे घातल्याने शरीराची गरमी वातावरणात जाण्यास अडविते. परिणामी शरीर गरम राहते.
जाड कपडे घातल्याने हवेचे स्तर नसल्याने जाड कपडे प्रमाणात कमी गरमी बाहेर जाण्यास अडवतात, ज्यामुळे हिवाळ्यात एका जाड कपड्याऐवजी एकापेक्षा जास्त पातळ कपडे घालायला पाहिजे. खालील आकृतीमध्ये दर्शविलेल्या रचनेत उष्मावहन, उष्मानयन तसेच उष्माविकरण कोणकोणत्या स्थानी होते ते बाणाद्वारे निर्देश करा. आकृतीतील पाणी जे ते उष्मानयनाने गरम होते. पात्र आणि जाडी उष्मावहन या पद्धतीने गरम होते आणि ही जी ज्योत आहे तिथं उष्माविकरणद्वारे उष्णता जात आहे. प्रश्न 7. गरम हवामानाच्या प्रदेशात घरांच्या बाहेरील भिंती पांढऱ्या रंगाने रंगविण्यात येतात. समजवा. उत्तर. गरम हवामानाच्या प्रदेशात उष्माविकरणद्वारा घरांच्या भिंती गरम होतात. जर घरांना बाहेरील भिंतींना पांढऱ्या रंगाने रंगविण्यात आलेले असतील तर ते उष्माविकरणद्वारा उष्माचे शोषण खूप कमी करतात आणि परावर्तन जास्त करतात. त्यामुळे बाहेरील भिंती कमी गरम होतात. परिणामी घरात राहणाऱ्या लोकांना गरमी कमी लागते. म्हणून गरम हवामानाच्या प्रदेशात घरांच्या बाहेरील भिंती पांढऱ्या रंगाने रंगविण्यात येतात. प्रश्न 8. 30 सेल्सिअस तापमानाच्या 1 लिटर पाण्याला 50 सेल्सिअस तापमानाच्या 1 लिटर पाण्यामध्ये एकत्र करा तर तयार होणाऱ्या मिश्रणाचे तापमान टिंबटिंबमध्ये होईल. तर आपलं उत्तर आहे डी, 30 सेल्सिअस ते तसेच 50 सेल्सिअसच्या मध्ये. प्रश्न 9. 40 सेल्सिअस तापमान असणाऱ्या लहान गोळ्या आणि 40 सेल्सिअस एवढे तापमान असणाऱ्या पाण्यात भरलेल्या पेल्यात ठेवण्यात आले तर आपलं उत्तर येईल उष्णता गोळ्यापासून पाण्याकडे किंवा पाण्यापासून गोळ्याकडे वाहणार नाही, कारण दोघांचं तापमान सारखंच आहे. प्रश्न 10. आईस्क्रीममध्ये लाकडाचा चमचा बुडविला असता चमच्याचे दुसरे टोक. आता लाकडाचा चमचा हा उष्णतेचे अवाहक आहे, त्यामुळे तो थंड होणार नाही. प्रश्न 11. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टेनलेस स्टील तळण्याच्या कढईच्या तळाला तांब्याचे स्तर लावलेले असतो, त्याचे कारण. स्टेनलेस स्टीलपेक्षा तांबे उष्णतेचे जास्त सुवाहक आहे. पुन्हा भेटू. नमस्कार.